महाराष्ट्र न्यूज। नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या कार्यसमितीत विविध क्षेत्रातील ज्येष्ठ आणि अनुभवी समाजसेवकांचा समावेश करावा अशी ठाम मागणी नाशिक भूषण अमोलभाऊ भागवत यांनी केली आहे। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने ही मागणी पुढे करण्यात आली। या संदर्भात कुंभमेळा समिती अध्यक्ष तथा नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली। तसेच प्रभारी पालकमंत्र्यांनाही पत्र देऊन याबाबतची उपयुक्तता स्पष्ट करण्यात आली आहे। अमोलभाऊ भागवत यांनी सांगितले की कुंभमेळ्याच्या नियोजनात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन आणि नागरी सुविधा या सर्व क्षेत्रांचा समतोल विकास होणे अत्यावश्यक आहे। अनुभवी समाजसेवकांचा सहभाग असल्यास प्रशासनाला नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये मोठी मदत होईल। पायाभूत सुविधा, स्वच्छता, सुरक्षा, वाहतूक व्यवस्थापन आणि डिजिटल सक्षमीकरण यामध्ये सहकार्य करण्याचे आश्वासनही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे। लाखो भाविक आणि पर्यटकांना सुरक्षित, सुव्यवस्थित आणि सर्वसमावेशक अनुभव देण्यासाठी समाजसेवक सक्रिय भूमिका बजावतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। साऱ्या महिला अवेलेबल आहे कामासाठी, पण कामं दिल्यानंतर आम्ही ते पूर्ण करणार ही तर आम्ही तुम्हाला आश्वासन पण देतो। आणि सर पण चांगले बोलले, आम्हाला खूप छान आम्हाला रिस्पॉन्स मिळाला इथून। थँक्यू सो मच सर। भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या वतीने आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि इतर सर्व संघटनेचे पदाधिकारी पण इथे उपस्थित आहेत। आम्ही सर्व कुंभमेळा संदर्भात जे काही जनतेचे सेवेसाठी आणि हे सर्व नियोजन करताना याच्यामध्ये प्रामाणिकता जोपासली गेली पाहिजे। आजकाल जो प्रत्येक क्षेत्रामध्ये जो भ्रष्टाचार होतो, जो काही ज्याचं नियोजन व्यवस्थित नसतं असं आपण म्हणतो, थोडक्यात जिथं जिथं अत्याचार होताना काही भागामध्ये दिसतंय, तर सामाजिक क्षेत्रातले प्रामाणिक पदाधिकारी जर आपण तिथे कुंभमेळ्याच्या कार्यसमितीमध्ये जर त्यांना समाविष्ट केलं, त्यांना जर सामील केलं, तर त्याचे चांगलेच परिणाम, नक्कीच चांगले परिणाम या येणाऱ्या 2027च्या कुंभमेळ्यामध्ये आपल्याला सर्व नागरिकांना, सर्व जनतेला सर्वप्रथम अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून जी काही नाशिकच्या नागरिकांची, नाशिकच्या जनतेची जी काही इच्छा होती, तर ती इच्छा आज आम्ही सर्व निवडणुका आता जवळपास पार पाडलेल्या आहेत आणि त्याच हिशोबाने आम्ही जे आपले नाशिकचे जिल्हाधिकारी आहेत आयुष शर्मा साहेब त्यांच्यासमोर जनतेची जे काही म्हणणं आहे, जनतेची जी काही मागणी आहे ती आज आम्ही त्यांच्यासमोर। मित्रांनो, जवळपास मागच्या 2 वर्षापासून आपण वातावरण बघतोय समाजामध्ये, निवडणुकांचं वातावरण होतं, त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून तर राजकीय नेत्यांपर्यंत त्यांच्याकडे वेळ नव्हता आणि ते व्यस्त होते आपापल्या निवडणुकींमध्ये, आपापल्या पक्षाला निवडून आणण्यामध्ये ते व्यस्त होते। आणि आत्ताचा हा जो पिरियड राहणार 2026 मार्च एप्रिलपासून तर 2028 दिवाळीपर्यंत, तर या पिरियडमध्ये जनतेला वाली नसणार हे सर्वांना माहिती आहे। आणि याचमुळे जनतेची सर्वप्रथम असलेली मागणी, नाशिक शहरामध्ये हा जो कुंभमेळा आहे हा जागतिक लेवलवर हा प्रख्यात आहे। धार्मिक क्षेत्रामध्ये याला एक विशेष महत्त्व आहे आणि हा जो नाशिक त्र्यंबकेश्वर हा जो कुंभमेळा आहे, तर ह्या कुंभमेळ्यासाठी सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांना अनुभव आहे, सामाजिक क्षेत्रांमध्ये विविध विभागामध्ये ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे, त्या संदर्भात कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांनी ते आनंदाने स्वीकारलं आणि आमच्या संघटनेच्या प्रत्येक वेगवेगळ्या संघटनेच्या टीमने आम्हाला मदत केली, त्याबद्दल सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.